नमस्कार मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याने दोन्ही देशात लिमिटेड युद्ध होऊन शस्त्रसंधी झाली व पुन्हा शस्त्रसंधी उल्लंघनाच्या बातम्या येत आहेत। धर्माच्या नावाने केलेल्या या हल्ल्याविषयी संपूर्ण जगाने घृणा व्यक्त केली, पण ज्या देशातील दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाने भारतीय नागरिकांची हत्या केली त्यांना हे माहीत नसावं की त्यांच्या राष्ट्रपित्याचे पूर्वज स्वतः कधी काळी हिंदू होते। होय, तुम्ही ऐकताय ते खरंय। जिन्ना कुटुंब मूळचं गुजरातमधील काठियावाडचं, त्यांच्या आजोबांचे नाव प्रेमजी भाई मेघजी ठक्कर, ते हिंदू होते। ते काठियावाडमधील पनेली गावचे रहिवासी होते। प्रेमजी भाईंनी मत्स्य व्यवसायातून भरपूर पैसे कमवले। त्या काळी त्यांचा परदेशातही व्यापार होता, पण ते ज्या जाती समुदायातून येत होते त्या लोहना जाती समुदायाला त्यांचा हा व्यवसाय आवडला नाही। म्हणून जेव्हा प्रेमजी भाईंनी माशांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी त्यातून पैसे कमवायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याच जातीतील लोकांनी त्यांना विरोध केला। त्यांना सांगण्यात आलं की जर तुम्ही माशांचा व्यवसाय बंद केला नाही तर तुम्हाला जातीतून बहिष्कृत केलं जाईल। प्रेमजींनी व्यवसाय चालू ठेवत जातीत परत येण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत। लोकांचा बहिष्कार चालूच राहिला। या बहिष्कारानंतरही प्रेमजी हिंदूच राहिले, पण त्यांचा मुलगा पुंजालाल ठक्करला त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा बहिष्कार इतका अपमानास्पद वाटला की त्यांनी रागाच्या भरात पत्नीसह त्याच्या 4 मुलांचाही धर्म बदलला। ते मुसलमान झाले, मात्र प्रेमजींचे बाकी मुलं हे हिंदू धर्मातच राहिले। यानंतर जिनांचे वडील पुंजालाल हे कुटुंबापासून तुटले गेले आणि ते काठियावाडहून कराचीला आले। कराचीला जिनांच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीला आला। तो इतका समृद्ध झाला की त्यांच्या कंपनीचे कार्यालय त्यांनी थेट लंडनमध्ये उघडलं। असं म्हटलं जातं की जिनांचे बरेच नातेवाईक अजूनही हिंदू आहेत आणि गुजरातमध्ये राहतात। जय हिंद।